सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या स्वामींसाठी. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या वेळेला कधी आपल्याला जर घर बांधायचं असेल किंवा आपल्याला कुठली एखादी इमारत बांधायची असेल, तर ती इमारत बांधण्यापूर्वी आपण प्रथम ज्या भूमीवरती ते बांधणार आहोत त्या भूमीची प्रथम आपण पूजा केली पाहिजे. आणि त्या भूमीच्या पूजनाच्या वेळेला म्हणजेच भूमिपूजनाच्या वेळेला जो कोणी व्यक्ती हे काम करणार असेल त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपण बोलवले पाहिजे. त्याला आपण गंध लावून एखादी मिठाई देऊन आपण ही जबाबदारी त्याच्यावर टाकली पाहिजे. आणि हे महत्त्वाचे कार्य असते, परंतु हे महत्त्वाचे कार्य पुष्कळ लोकांना माहीत देखील नसते. आपण ज्या वेळेला भूमीची पूजा करत असतो किंवा इतर कुठल्याही वेळी आपल्याकडे कुठला कार्यक्रम असेल, तर आपण आपल्या घरी नातेवाईकांना, शेजारी पाजारी लोकांना किंवा आपल्या मित्रमंडळींना बोलावलेच पाहिजे. कारण की आपल्या घरी 4 लोक येणे हे म्हणजे आपल्या उत्कर्षाचे एक प्रकारचे प्रतीकच असते. कारण की ही जी काही माणसे आपल्या घरी येत असतात, ही कुठल्या वेळेला कोण काय देऊन जाईल हे आपल्यालाही सांगता येत नसते. आणि ज्या वेळेला आपण भूमीची पूजा करत असतो त्यावेळेला शक्यतोवर आपण श्रेष्ठ पुरुषांना किंवा संत महंतांना बोलावून आपण त्या लोकांचे, त्या श्रेष्ठांचे आशीर्वाद घेणे हे योग्य असते आणि महत्त्वाचे असते, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण असे जे संत महापुरुष ह्या वेळेला तुमच्या घरी येतात त्यावेळेला ते तुमच्याशी बोलू शकतात आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शनही ते तुमच्यासाठी करू शकतात. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला लोक घर बांधायचे त्यावेळेला ते घर बांधताना नेहमी शास्त्रीय दृष्टिकोन विचारात ठेवून आणि आपला धार्मिक दृष्टिकोन देखील विचारात घेऊनच आपल्या घराची रचना कशी असावी याविषयी ते सखोल अभ्यास करून मगच ती पद्धत ते अंमलात आणत असत. जसे की आपण जेव्हा नवीन घर बांधतो त्यावेळेला नवीन घर बांधताना त्यामध्ये मुख्य असतं ते आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार, जे कधीही दक्षिणेकडे असू नये. कारण की आपल्या सर्वांना माहीतच आहे की मृत्यू हा नेहमी दक्षिणेकडूनच येत असतो. आणि त्यामुळे नेहमीच आपल्याला माहिती आहे की भगवान मारुतीचे मंदिर हे कायमच दक्षिणाभिमुख ठेवलेले असते. पूर्वीच्या काळी घरामध्ये आग्नेय दिशा जी आहे त्या आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असायचे. ईशान्य जी दिशा आहे त्या दिशेला पाण्याची व्यवस्था असे आणि पूर्व दिशेला मात्र देवाचे घर म्हणजेच देवघर बांधत असत. आणि वायव्य दिशेला नेहमीच एखादी तरी खिडकी ठेवण्याची पद्धत असे. आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी चिमण्या वगैरे पक्षी हे आपल्याकडे यायलाच पाहिजे. कधीही आपल्या अंगणामध्ये जर चिमण्या आल्या किंवा आपल्या घराच्या आसपास जर आपण चिमण्या पाहिल्या तर आपण चिमण्यांना कधीही हाकलून लावू नये. कारण की पक्षी हे त्या ठिकाणीच येत असतात ज्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटत असते. आणि ज्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटत असते त्या ठिकाणी ते रात्रीचा मुक्काम देखील करत असतात. आणि आपण ज्या जागेमध्ये, ज्या भूमीमध्ये आपण राहत असतो त्या ठिकाणी आपला उत्कर्ष हा व्हायलाच पाहिजे. आणि वास्तू आपली शुद्ध आहे की नाही हे देखील कळायचे हे एक उत्तम साधन आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.